दिवशी आपली आई गेली त्या दिवसापासून 1 वर्षापर्यंत तर्पणाची विधी आहे. ब्राह्मणोक्त मंत्र उच्चारण, पिंडदान करावं. 1, 2, 3 असे 10 दिवस करावं. दशक्रिया विधीला गंगाच्या काठीला जाऊन पवित्र ठिकाणी तीर्थक्षेत्रामध्ये पिंडदान करावं. 14 दिवस तो सुतकाचा विधी पाळावा. प्रत्येक महिन्याला त्या आईच्या नावाने एक मातृदेवता जीव घालावी. आणि मग 1 वर्षानं ज्या तिथीला आईनं देव ठेवला त्या तिथीच्या दिवशी पुन्हा एकदा दुपारी 12, 12:15, 12:30 वाजेपर्यंत ब्राह्मणोक्त मंत्र उच्चारण, पिंडदान करून नैवेद्य दाखवावा. आजच्या दिवशी या निर्मला आईचा आत्मा मुक्ती दिन होत असतो. त्याला शास्त्रामध्ये शब्द आला आत्मा मुक्ती दिन. त्याला आपण वर्ष श्राद्ध म्हणतो, पुण्यस्मरण म्हणतो. तिची कृतज्ञता प्रकट करतो. तिच्या संस्कारातून, तिच्या आलेल्या जन्मातून तिचं स्वागत करण्यासाठी आपण प्रयत्नशील असतो. जिवंतपणी मायबाप सांभाळले पाहिजे आणि मेल्यावर सुद्धा पिंडदान करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली पाहिजे. त्याद्वारे या समस्त परिवारानं आपल्या आईच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कार्यक्रम रेखाटला आणि खूप आग्रहपूर्वक सगळ्यांना आमंत्रण दिलं. आणि आज आपल्या युकुरुका नावाच्या गावी ही सेवा करण्याचं सौभाग्य प्राप्त आहे. कीर्तन साथीला गोड मंडळी आहेत. आमचे आंबेरे तात्या आहेत, रामकिसन महाराज परभणीकर आमचे जिवलग मित्र आहेत, ज्यांची कथा नेहमी आपल्या महाराष्ट्रभर होत राहतात. असे पांडुरंग महाराज आहेत, बाहेर गेले. हरिभक्तपरायण बालाजी महाराज आहेत. आपण परिसरातील गावातील गुणवान टाळकरी मंडळी आहात. संस्थेची छोटी मोठी भविष्यातले कीर्तनकार, गायक, वादक टाळकरी आहेत. मृदंगाचार्य आकाश महाराज छान वाजवतात, त्यांनाही माझं वंदन आहे. स्वतः अण्णा महाराज उपस्थित आहेत, अण्णा महाराजांना वंदन. अगदी बसलेल्यापैकी सगळी भाविक मंडळी, त्यामध्ये आमचे घोलप महाराज, सगळी बसलेली मंडळी, भाविक मंडळी, मातृवर्ग, पुरुष वर्ग, लांबून लांबून आलेली, परिसरातून आलेली सगळी मंडळी, शूटिंग करणारी, सिस्टीमवाले, मंडपवाले, सगळ्यांना धन्यवाद देतो. पै पाहुणे, सगळे सोयरे, आपले मित्र परिवार, सगळ्यांचं नाव घेतलं असं समजूया. येणारे येऊ द्या, बसणाऱ्याला बसू द्या. तुम्ही जे ऐकणारे आहेत त्यांनी सर्वांगाचे कान करून 1 सव्वा तास ऐका. विठाल या मृत्यू लोकांमध्ये निरंतर उपकार करणारे संत असतात. मग निरंतर उपकार करणारे संत आहेत तर संतांना या व्यवहारामध्ये दृष्टांतच बसत नाही. आपण अभ्यास जर केला अण्णा महाराज तर निरंतर जगामध्ये फक्त आणि फक्त संतच उपकार करतात. कोणत्याही काळात करतात, कोणत्याही वयात करतात, कोणत्याही देशात करतात, कोणत्याही परिस्थितीत करतात. तुम्ही बालपणा संगतीत जा तरी सुद्धा तुम्हाला ते उपकारच करतात. अमंगल विधीमध्ये असताना जा तरी उपकारच करतात. कोणत्याही वेळेला ज्ञानेश्वरीचं पारायण करा, उपकार करतात संत. मग निरंतर उपकार करणारे संत असतात. मग निरंतर जर संत उपकार करतात ते संत कसे आहेत असा दृष्टांत द्यायचा ठरला तर आईचा दृष्टांत तुकोबारायांनी दिला. आई जशी उपकार करते तसे बाकीचे करत नाहीत. ज्याचा अर्थ असा बाकीचे उपकार कमी नाहीयेत. आपण जर अभ्यास केला, चिंतन केलं तर कितीतरी उपकार श्रेष्ठ आहेत. गायीचा उपकार आहे, गायीचा दूध देते गाय आपल्याला, गाय आपल्याला शेण देते, मेल्यानंतर कातडं सुद्धा देते. बघ किती उपकार आहे बघा. किंबहुना कृषीजीने गोधने राखून वर्तने. निळोबारांच्या, नाथबाबांच्या, तुकोबारांच्या कितीतरी गवळणी गायीसाठी. भगवंतानं गायी सांभाळाव्या. काल्याच्या कीर्तनात अण्णा महाराज, प्रकाश बाबा आपल्याला सांगतात गायीच्या कितीतरी गवळणी आल्यात, गायीबद्दल श्लोक आलेत, गायीची सेवा करण्याचं वर्णन आलंय. मग गाय आपल्याला दूध देते, गाय आपल्याला शेण देते, गाय मेल्यानंतर कातडं सुद्धा देते. मग गायीचा जर एवढा श्रेष्ठ उपकार आहे तर आईच्या दृष्टांताऐवजी गायीचा दृष्टांत द्यायला पाहिजे. गायीचा दृष्टांत आईचाच का दिला, गायीचा का दिला नाही? तर त्याचं कारण आहे गाय उपकार करते, श्रेष्ठत्वाचा करते, कातडं देते, दूध देते, शेण देते, पण गायीचा उपकार निरंतर नाही. तिचं दूध आटलं की ती निरंतर उपकाराला पात्र ठरत नाही. काही मर्यादित काळ, काही काळापुरता उपकार, मग तिचा दृष्टांत दिला नाही. गंगा उपकार करते. गंगा आपल्याला का पीडित पापता भुखे तत्रीचे पादप
समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. काय गोड प्रमाण आहेत बघा. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. नुसतं वाचेनं म्हटलं तरी पुण्य करत. डोळ्यानं पाहिली तर तीर्थाचं दर्शन घडते. अवघीच तीर्थे घडते एक वेळा चंद्रभागा डोळा देखील. डोळ्यानं पाहिली तरी पुण्य, वाचेनं म्हटलं तरी पुण्य. आंघोळ केल्यावर तर पापच ठेवत नाही मार. धूत पाप्याचा उगाना ती परम पवित्र गंगा जाना. नाथ महाराजांच्या वब्यात भागवतामध्ये इतकी सुंदर पवित्र गंगा आहे. दूध देते, आपलं पाणी देते, आपल्याला आपलं उद्धार करते, शेती सांभाळते. एवढी पवित्र गंगा, एवढी उपकार करणारी गंगा. गंगा जर उपकार करते तर मग त्या गंगेचा दृष्टांत द्यायचा, आईचा का दिला? तर त्याचं उत्तर असंच आहे. गंगा उपकार करते पण निरंतर करत नाही. मेघ पडला नाही, पाऊस पडला नाही तर दुष्काळ जर पडला तर ती आटली जाते ना. आटली की तिचा उपकार श्रेष्ठ ठरत नाही, निरंतर ठरत नाही. म्हणून गंगेचाही दृष्टांत दिला नाही. हे झाडं उपकार करतात. झाडं आपल्याला फळं देतात. फळं दशहरी आंबा, केसरी आंबा, हापूस आंबा, देवगड आंबा, कोणताही, कळमला गेले, लातूरला गेले, मुरुडला गेले, कोणताही आंबा तुम्हाला भेटल सध्या. पण हाच आंबा तुम्हाला डिसेंबर मध्ये भेटत नाही. झाड उपकार करतं रामकिसन बाबा, पण 4च महिने करत. झाडाचाही उपकार निरंतर नाही, गायीचाही उपकार निरंतर नाही. माणसं उपकार करतात. अण्णा महाराजांना विचारा, मस्त सप्ताह करतात, पंक्ती घालतात, पण एखादा वर्ष घालतात, दुसऱ्या वर्षी म्हणतात नाही जरा अडचणीची असून अडचण म्हणतात. का? त्याचं कारण का? उपकार करायची पद्धत आहे पण निरंतर नाही. हे सूर्य उपकार करतो आपल्यावरती. सूर्याधिष्ठिली प्राची जगा राणीवदे प्रकाशाची. माऊली म्हटले फुकट प्रकाश देतो, फुकट. मग सूर्यनारायणाने फुकट प्रकाश दिला. तुम्हाला लाईट बिल मागितलं कधी? नाही, एकही रुपये नाही. मग सूर्यनारायणाचा दृष्टांत द्यायला पाहिजे ना. फुकट प्रकाश आहे, गायीचा दृष्टांत द्यायला पाहिजे. हे सगळे उपकार आहेत, खूप आहेत, पण या सगळ्यांचा दृष्टांत बसत नाही संतांना. का? ते निरंतर उपकार करत नाही. सूर्य दिवसा उपकार करतो, रात्री करत नाही. सगळे असेच आहेत. उपकार श्रेष्ठ आहेत, मोठे आहेत, पण निरंतर नाही. निरंतर उपकार कोण करतं? मज निरंतर प्रसिद्ध प्रमाणे बघा गाथे. काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविती. असं नाही ना, काय सांगू आता सूर्याचे उपकार, काय सांगू आता. तुम्ही आता अण्णा महाराज रोज कीर्तन करता, आहे का असं एखादं वाचलंय का तुम्ही? नाही महाराज. संत जीवनाचाच उपकार निरंतर आहे महाराज, बाकीचे नाही नाही नाही. श्रेष्ठ आहेत, मोठे आहेत, पण निरंतर नाही. निरंतर उपकार. एका आईनं, तुम्ही सगळ्या बहिणी ऐका माझ, एका आईनं बाळ गर्भात असताना ज्ञानेश्वरीचं पारायण केलं आळंदीला. कधी केलं? बाळ गर्भात होतं, पहिला महिना लागला तिला, आणि तिला कळालं मला बाळ होणार आहे. दुसरं कामच नाही केलं. हातात ज्ञानेश्वरी घेतली, माऊलीच्या मंदिरात आजानुक्षाच्या खाली सारख्या ओव्याचं पारायण केलं. मुलगा जन्माला आला. मुलगा रांगायला लागला, हळूहळू मोठा झाला. पहिलीच्या वर्गात, दुसरीच्या वर्गात, तिसरीच्या वर्गात. सध्या ते बाळ 7वीच्या वर्गात. ते 7वीच्या. आश्चर्य असे, नवल असे, त्या 7वीच्या वर्गातल्या बाळाची ज्ञानेश्वरी मुखपाठ आहे महाराज. का पाठ झाली बरं? पाठ का झाली? आईनं तिचा काळ बाळ गर्भात असताना ज्ञानेश्वरीच्या पारायणात घालवला. ज्ञानेश्वरीनं उपकार केला. तुम्ही कोणत्याही काळात वाचा, म्हातारपणात वाचा, दुपारी वाचा, कधी वाचा. ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वर त्या टिकेसी, ज्ञान होय मुढा अतिमूर्ख त्या दगडा. कोणत्याही काळात तुम्ही तुकोबाराय, ज्ञानोबाराय, नाथबाबा यांचे ग्रंथ वाचा.
कोणत्या बाबाबाच्या नादी लागू नका, ग्रंथाच्या नादी लाग. हे आमचे लोक बिघडलेत महाराज. लय चांगला महाराज चांगला नाही, ज्ञानेश्वरी चांगली आहे, गाथा चांगला आहे, भागवत चांगलं आहे, राम या ग्रंथाच्या नादी लागा. संत हे ग्रंथ रूपानं आहेत आपल्या, त्यांचं पालन करा. 5 तरी वळ्या वाचा, 2 तरी अभंग वाचा, नियम करा जीवनाला नियम. संत विचारात राहा, निरंतर उपकार करतात, ज्ञान देतात तुम्हाला. शिष्य नाही बनवत, हाताखालचं नाही बनवत, गुरु बनवतात. गुरु तुम्हाला ज्ञानी बनवतात, ध्यानात ठेवा. पण निरंतर उपकार संत करतात महाराज, कळलं आम्हाला, लक्षात आलं आमच्या. बाकीचे करत नाही. मग आता बाकीचे निरंतर उपकार करत नाही, मग संतांसाठी दृष्टांतच सापडला नाही. एक दृष्टांत सापडला व्यवहारात, तो आईचा का सापडला त्याचं कारण ऐका. निरंतर उपकार परमार्थात संत करतात अण्णा बाबा, आणि निरंतर उपकार व्यवहारामध्ये आई करते. बा काय तुकोबारांची बुद्धिमत्ता आहे महाराज. बाकीचे निरंतर नाहीतच, मोठे श्रेष्ठ उपकार आहे सगळ्यापेक्षा, पण निरंतर नाही, मर्यादित आहेत, काही काळापुरते. पण आई मात्र सदैव उपकार करते. सांगा मला, जेवढे आपण इथं बाळ बसलोत, आपल्याला आई आहे प्रत्येकाला. आपली आई असं म्हणली का हो कधी 5-6 महिने माझा पोरगा जरा दुःखातच असावं? अशी एखादी आई तुम्ही वाचलं का पेपरला कधी? आई म्हटली बुवा 1-2 महिने माझा पोरगा जरा जेलमध्येच असावं. हा, असं कधी ऐकलं का? आई म्हटली माझा पोरगा जरा अडचणीत. नाही ना महाराज, जगामध्ये जन्मभर नितांत प्रेम करणारी फक्त आई आहे महाराज. व्यवहारात निरंतर अवती गोठ्यात राहील. तुम्ही तिला बोलले नाही, 5-6 महिने बोलू नका, 1 वर्ष बोलू नका, जवळ करू नका, वायली ठेवा, बोलू नका, गोठ्यात ठेवा, तरी सुद्धा ती माय निरंतर उपकारच करते महाराज लेकरावर. म्हणून तुकोबारांची बुद्धी बघा. ऐका, मी आता एक कीर्तन केलं अण्णा महाराज. तर नाशिक जिल्ह्यामध्ये पिंपळगाव बसवण नावाचं गाव, एक आत्ताचा 1-2 महिने झाले असतील. आणि त्या कीर्तनाला मी गेलो तर सकाळी काल्याचं कीर्तन, रात्री जागराचं कीर्तन, अशी 2 कीर्तन त्या लोकांनी घेतली. मी कीर्तन केलं रात्रीचं, मुक्काम झालं. सकाळी काल्याचं कीर्तन असल्यामुळे मला चालायचा नाद आहे जरा. 1-2-3 किलोमीटर पायी चालत गेलो हायवेने. तर एक शेतामध्ये त्या गावचे सरपंच नारायण पाटील ते सकाळी दारे धरायला, त्यांनी मला पाहिलं, राम घातलं, जी अरे या म्हणे महाराज थोडं पाणी घ्या. मी तोंडावर पाणी वगैरे मारलं, आपलं बसलो. आणि तेवढ्यात काय झालं, त्याच बांधावर एक म्हातारी रडत बसली होती झाडाच्या खाली. एक 85 वर्षाची माय असत, हातामध्ये असे केस तुटलेले, केसाचे झुपके तिच्या, रडत होती महाराज. आणि रडणाऱ्या त्या आईला त्या नारायण पाटलांनी विचारलं, काय ग माय, का रडतं ग, काय झालं रडायला? तर त्या आईनं सांगितलं, नारायण पाटील, माझ्या पोरानं रात्री दारू पिऊन मला केस उपटूस तर मारलं. माझ्या पोरानं मला दारू पिऊन रात्री केस उपटेपर्यंत मारलं. इतकं वाईट वाटलं त्या नारायण पाटलाला मला. आम्ही खालीच बसलो. आणि तेवढ्यात ते अण्णा महाराज त्या नारायण पाटलाच्या मुखातून गेलं, तुझ्या पोराला आहे ना 2-4 कानाखाली मारतो गावात जाऊन. आता सरपंच होते ते, रागाच्या भरात म्हणले ते, तुझ्या पोराला 2-4 कानाखाली मारतो गेल्यावर. तर जिला केस उपटूस तर मारलो, ती म्हटली, ए नार्या, कायला कळल, कायला उद्या कळल, काय नवले महाराज. अरे जिला केस उपटूस तर मारलं, तिच्या पोराला मारायची भाषा केली नुसती. तर ती म्हणते नारायण पाटलाला एकेरी शब्दात बोलली महाराज ती. का? आई आहे महाराज ती. या जगात निरंतर उपकार व्यवहारामध्ये आई करते, आणि परमार्थात निरंतर उपकार संत करतात. दृष्टांत दिला आईचा अभंगाच्या पहिल्या.
उदाहरण दिलं, दृष्टांत दिला. लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त. व्यवहारामध्ये लेकराच्या हितासाठीच माय झटत असते. माय तिला दुसरं काही माहिती नसतं. आईला तिचं बाळ सोडून काही माहिती नसतं. हा, ध्यानात ठेवा. काही नाही, तिला तिचं बाळ माहिती असतं. एक बाळू नावाचा मुलगा रोज शाळेमध्ये जायचा आणि शाळेतून आलं की आईला विचारायचं, आई आज मला वर्गातल्या मुलांनी चिडवलं म्हणायचं. आई म्हणायची, काय चिडवलं रे बाळ? काही नाही म्हटलं, वर्गातली मुलं म्हटलं आंधळीचा मुलगा म्हटले. अरे म्हटलं, मग त्याच्यात काय वाईट वाटून घ्यायचं? मला एका डोळ्यानं जग दिसत नाही ना म्हणून तुला आंधळीचा मुलगा म्हणतात. मी आंधळी आहे ना, मला एक डोळा नाही ना म्हणून तुला आंधळीचा मुलगा म्हणतात. आता दिला नाही देवानं, त्याला काय नाराज व्हायचं का बाळा? आई समजून सांगायची. पण लहान पोरग सारखं विचारायचं, आई पण तुला का बरं डोळा नाही? आई तू अशी डुचकी का दिसते? आई तुझी आंधळी का जन्माला आली? सारखं विचारायचं. आई आपल्या डोक्यावर हात फिरवायची, त्याला शाळेत पाठवायची. 5वी पास झाला, 7वी पास झाला, 8वी पास झाला, 10वी पास झाला. 12वीला तर महाराष्ट्र राज्यातून पहिला नंबर आला. त्याच गरीबाची पोरं शिकतात अण्णा महाराज, श्रीमंताची शिकत नाहीत महाराज. आपण गरीब होतो म्हणून आळंदीला अभ्यास केला. तर माझीच पोरं आळंदीला आहे तर पाठच करत नाहीत. ओव्या पाठ करत नाही, ते मोबाईलमध्ये गेले ना महाराज, राहिलंच नाही महाराज. खूप अभ्यास केला त्या काळात. ज्ञानेश्वरीचं पारायण केलं, गाथा केला, कीर्तनं लिहिली, रामायण लिहिलं. आता पोरं अभ्यास करत नाहीत महाराज, वेळच भेटत. फार अवघड झालं महाराज, खूप कठीण असतो. ज्यांनी अभ्यास केला त्यांची नावं आहेत महाराज, ध्यानात ठेव. काय जुन्या काळात असायचं, गरीबाची पोरं पेन्सिलसाठी 1 नंबर आणायची, पेनासाठी वही मिळल, पुस्तक मिळल, अभ्यास करायचे. आता पेन म्हणूस तरच 12 पेन बापच आणून द्यायला लागलं, त्यामुळे पेनाची किंमत नाही राहील, पेन्सिलची किंमत नाही राहील. आपण अभ्यास केला, पहिला नंबर आला तर आमचे महाराज आम्हाला पेन द्यायचे. चांगला पेन भेटल बोल लिहायला म्हणून पहिल्या नंबरने आपण अभ्यास करायचो. पोरांना अभ्यास केला, पहिला नंबर आला, इतका आनंद झाला, आईला उड्याच मारायला लागली. तुमच्या सुखातला सगळ्यात मोठा आनंद आईला होत असतो, बापाला होत असतो. पुत्राच्या विजये पिता सुखावत जाय. माय बापासारखा आनंद कुणालाच होत नाही महाराज. अण्णा महाराजांनी कीर्तन करू द्या, आई बापाला आनंद असतो. अक्रोड महाराजांनी कीर्तन करू द्या, आई बापाला आनंद असतो. तुमच्या एखाद्याचा नंबर येऊ द्या, अर्धे लोक गावातले म्हणतील कस काय आला, पण आई म्हणते माझ्या पोराचा, उड्याच मारते महाराज. आनंद झाला व आईला, इतका आनंद झाला. गरीब होती बिचारी, कोणाकोण तरी 10 रुपये 20 रुपये घेतले, गुलाबाचे फुलं आणले तिने आणि आपल्या लेकरासाठी हार बनवला. आई आहे ना महाराज, माझ्या बाळानं माझं नाव केलं म्हणायची. सुंदर हार बनवायला लागले. तेवढ्यात वाऱ्यावर कानावर बातमी आली तिच्या की गावातल्या सरपंचानी, गावातल्या मुख्याध्यापकांनी बाळूचा सन्मान ठेवलाय, मोठं व्यासपीठ लावलंय, ढोल ताशे लावलेत, त्याची मिरवणूक काढायची, त्याच्या गळ्यात हार घालायचे, नवीन कपडे द्यायचे, त्याला पुढच्या शिक्षणासाठी पैसे द्यायचे. गरीबाचं बाळ आहे. इतका आनंद झाला आईला महाराज, आनंदानं रडायला लागली. गुलाबाचा हार बनवत होती. बाळ्या घरी आला. आई, हे आई तुला काय माहिती आहे का माझा नंबर आला? म्हटलं हो माहीत झालं ना मला, पण आई गावात माझा सत्कार ठेवलाय संध्याकाळी, ते पण माहीत झालं. मला हार घालणार आहेत, शिक्षणासाठी पैसे देणार आहेत, सन्मान चिन्ह देणार आहेत, कपडे देणार आहेत आई. पण आई मी तुला सांगायला आलो तेवढं, तू माझ्या सत्काराला येऊ नको आहे. हे आई तू जर आली ना, आंधळी आली म्हणतील, डुचकी आली म्हणतील, तुझ्यामुळे माझा अपमान होतो आहे. अशी बरीच मुलं आहे बरं का, माय बापाला सध्या बोलत नाही. फार कमी मुलं आहेत अशी या आमच्या विलास दादासारखी, मनोज दादासारखी, किती माय बापाचं कीर्तन ठेवतात. किती चांगलं कीर्तन ठेवलं, उन्हात कीर्तन आहे महाराजी. पण आमच्या आईला विसरायचं नाही आम्हाला. आमच्या आई लवकर जरी गेली असेल तर आमच्या निर्मलाबाईचं अंतकरण निर्मळ होतं. त्या निर्मलानं आम्हाला जन्म दिला आईनं, तिच्या उपकाराची कृतज्ञता ही मुलं प्रगट करतात. एवढा छान कार्यक्रम आहे, तुम्ही ऐका बरं, आई कळेल तुम्हाला. अशी खूप मुलं आहेत महाराज.
माझी एक प्रार्थना आहे तुम्हाला, हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तू मत भूलना, चाहे लाख कमाई धन दौलत, बंगला कोटी बनाया है, लाख नहीं ये खाक है सब, इस राज को तू मत भूलना, हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तू मत भूलना। सबसे बड़ी है बगले जग में माँ, सबसे बड़ी है बगले जग में गोड शब्द आहेत रामकिसन महाराज, वा सबसे बडी है माँ, आईसारखं कोणी नसतं हो माँ. तू यायचं नाही आई, तू माझ्या सत्काराला यायचं नाही. तू जर आली तर आंधळी म्हणतील, डुचकी म्हणतील, ते बघते आंधळीचा मुलगा म्हणतील, 12वी पर्यंत चिडवलंय मला, आई तू यायचं नाही. माय म्हटलं अरे बाळा, मला तुझा सत्कार पाहू दे रे, मला तुझ्या गळ्यात हार घालताना पाहू दे, मी तुला कधी पुन्हा काही मागणार नाही, मला तेवढं तुझा सन्मान आईला बाळाचा आनंद असतो ना महाराज. हो बघा, आई विनंती करत होती, बाळा म्हणत होता यायचं नाही, तू जर आली ना आई मी तुला कधीच बोलणार नाही आई, लक्षात ठेव बरं आई, तू यायचं नाही. आईच्या हातातला हार खाली पडला, बाळ्या निघून गेला. संध्याकाळी ढोल ताशे वाजायला लागले, मिरवणूक निघाली, व्यासपीठावरती बाळूचा सन्मान झाला. कुणी हार घालायचं, कुणी सन्मान चिन्ह द्यायचं, कुणी कपडे द्यायचं, कुणी दक्षिणा द्यायचं, सगळा कार्यक्रम पार पडत होता. त्या आईला दम नाही निघाला हो. तिलाच तर आई म्हणतात महाराज, ती आई आहे ना महाराज, तिच्या हृदयाला दम नाही निघाला. एवढं सांगून सुद्धा ती लांब एका अंधाऱ्या कोपऱ्यामध्ये उभी राहिली, डोक्यावरती शाल घेतली, लांबून आपल्या लेकराचा सन्मान पाहत होती. तेवढ्यात एका मास्तराची नजर गेली, आई हो माय, एवढं लांबून काय पाहता, तुमच्याच पोराचा सन्मान आहे या व्यासपीठावर. बघा आता जे घडायला नको होतं तेच घडलं. आईला हाक मारल्यामुळे आईला यावं लागलं. आईच्या पण गळ्यात अण्णा महाराज हार घालण्यात आले. धन्य माता आहे म्हटलं, अशा बाळाला घडवलं, कष्ट केले, लोकांच्या घरचं काम केलं, नवरा नसताना काम केलं, पोराला शिकवलं, चांगलं झालं हे सामाजिक दृष्टीनं. पण बाळ्याला लय राग आला. बाळ्यानं सांगितलं होतं आईला तू यायचं नाही, तरी पण आई आली, नाराज होऊन निघून गेला. 6 महिने गेला आला नाही, 1 वर्ष गेले आला नाही, 2 वर्ष गेले आला नाही. आंधळी माय मात्र रोज काठी टेकत काठी टेकत काठी टेकत गावातल्या पोस्टमनच्या घरी जायची, वाट्यावर जायची आणि रोज त्या पोस्टमनला आईला विचारायची. त्या पोस्टमन साहेबाला म्हणायची माझ्या बाळ्याचं काही पत्र आलंय, काही मेसेज आलाय, काही तो येणार आहे. आता गावातल्या लोकांना आपली सवय झाली होती, म्हातारी रोजच विचारते हिचं पोरगं काही येत नाही. लोक तिला आपलं वेडी म्हणायची, ती आपली निघून जायची. असे बोलता बोलता 15-20 वर्ष निघून गेले. पोरगा काही आला नाही. बाळ्या मोठा साहेब झाला, परराज्यात परदेशात मोठा साहेब, हुशार होता, लांब गेला. आईला मात्र विसरून गेला. इकडं मात्र माय रोज काठी टेकत रोज आपल्या बाळ्याची वाट बघत होती. बाळ्या काही आला नाही. एक दिवस तिचा श्वास कमी पडला आणि डोळे आसुसून माय मरून गेली. महाराज मरून गेल्यावर कोणीतरी गावातल्या चांगल्या माणसानं तिची माती केली. सगळे विधी झाले, पण बाळ्या काही आला नाही. बोलता बोलता आई जाऊन सुद्धा एक 10 वर्ष निघून गेले.
मोठा साहेब झालेला बाळा काहीतरी कामाच्या निमित्तानं आला तर ते जन्मगाव होतं, ते आता तालुक्यात रूपांतर झालं होतं. गावामध्ये शाळा दिसली, घर दिसलं, तर घराच्या दरवाजापर्यंत गवत वाढलेलं होतं. कळून चुकलं की आई आता राहिली नाही. तर दरवाजाच्या गवतातला बाजूला भारा करत समोर आतमध्ये गेला. दरवाजाची कडी उघडली तर आतमध्ये घरात सगळ्या जाळ्या झाल्या होत्या आणि एक बापाचा फोटो होता भिंतीवर लावलेला, ब्लॅक अँड व्हाईट. त्या फोटोच्या खाली एक देवळी होती. त्या देवळीमध्ये गोल आकारात एक पांढरी चिठ्ठी पडलेली दिसली आणि त्याच्यावर 10-5 ओळी लिहिलेल्या होत्या. आणि त्यानं तो कागद हातामध्ये घेतला तर त्याच्यावरती लिहिलेलं होतं, चिरंजीव बाळू, मी तुझी आंधळी माय. अरे, माझ्या आईला लिहिता येत होतं त्या दिवशी कळालं बाळ्याला. अशा बऱ्याच बाळ्याला माहिती नाही अजून की आमची आई शिकलेली म्हणून. ती दाखवत नसते ना मला, आपण दाखवू, आई दाखवत नाही. लिहिलं होतं, चिरंजीव बाळू, मी तुझी आंधळी माय, तू मला सोडून गेलास, मी तुझी खूप वाट पाहिली. खरं सांगू बाळू, मला यायचं नव्हतं रे तुझ्या सन्मानाला, पण माझं आई नावाचं हृदय थांबलं नाही. मी तुला लांबून पाहायला आले, नको तुझ्यामध्ये यायला, पण लांबून पाहत असताना मास्तराने आवाज दिला, तुझा अपमान होऊ नये म्हणून मी व्यासपीठावर आले. लोक म्हटले असते आईच आली नाही म्हणून मी तुझ्यासाठी आले. चुकलं बघ माझं, याची मोठी सजा मला मिळाली. तू निघून गेलास, नाराज झालास, पण मी तुझ्यावर नाराज नाही बाळा, मी तुझी आई आहे ना. असू दे, तू जिथं असेल तिथं आनंदानं राहा बाबा, चांगलं जग बाबा, माझा आशीर्वाद आहे तुला. पण बाळ्या, तू 7वी पास झाल्यापासून ते 12वी पर्यंत रोज एक प्रश्न विचारायचा मला. कोणता प्रश्न विचारायचो? खाली लिहिलं होतं, तू विचारायचा, आई तू एक डोळ्यानं आंधळी का? आई तुला डोळा का नाही? आई तू अशी डुचकी का दिसते? मला आंधळीचा मुलगा का म्हणतात? मी कधी सांगितलं नाही बाळ्या तुला, पण आता मरून चालले म्हणून तुला माहिती असावं म्हणून लिहून ठेवलंय. काय माहिती तुला वाचायला मिळतं की नाही, पण लिहून ठेवलंय बाळ्या. माझा जन्म झाला तेव्हा मला 2 डोळे होते, मी आंधळी नव्हते. तुझ्या बापाशी माझं लग्न झालं तेव्हा पण मी आंधळी नव्हते. तुझा बाप अटॅकनं मरून गेला, माझ्या पोटामध्ये तुझा अंश होता. मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून सांगितलं डॉक्टरांनी, आई तुम्हाला बाळ झालं, खूप छान बाळ आहे, गोंडस बाळ आहे, गोरपान जन्माला आलाय मुलगा तुमचा. मला खूप आनंद झाला, माझ्या काठीचा आधार आला, माझ्या जगण्याचा आधार आला, मी आनंदानं पल्लवीत झाले. पण बाळ्या जास्त काळ आनंद टिकला नाही. डॉक्टरने सांगितलं, आई पोरगा गोरापान आहे, राजसकुमार आहे, राजबिंडा आहे, पण तुमच्या बाळाला ईश्वरानं एक डोळा दिला नाही, तुमचा बाळा एक डोळ्यानं आंधळा राहील. म्हटलं असं करू नका डॉक्टर, माझ्या बाळानं 2 डोळ्यानं जग पाहिलं पाहिजे. मग डॉक्टरने मला एक पर्याय सांगितला, आई तो लहान आहे, बालपणात आहे, तोपर्यंतच तुमच्या डोळ्याचं ऑपरेशन करावं लागेल, आणि तो डोळा तुम्हाला बसवायला जर बाळाला बसवला तर तुमचा बाळ्या 2 डोळ्यानं जग पाहू शकतो. मी होकार दिला, बाळ्या माझ्या डोळ्याचं ऑपरेशन केलं, माझा तो डोळा काढला, तुला बसवला. तेव्हापासून लोक मला आंधळी म्हणायला लागली, डुचकी म्हणायला लागली, पण मला त्याचं कधी वाईट वाटलं नाही. त्याचं एकमेव कारण, माझ्या डोळ्यानं तो शिकत होता, माझ्या डोळ्यानं तो जग पाहत होता. आता रडून रडून चिठ्ठी भिजून गेली होती, हातातला कागद भिजून खाली पडला होता, पण माफी मागायला आई मात्र राहिली नव्हती. आई मात्र कधीचीच निघून गेली होती. असेच उपकार आहेत आईचे आपल्यावर महाराज. मला दुःख व्हायचं, एक दिवस खालच्या रूम मध्ये बसून मी रडायला लागलो महाराज. माझ्या डोळ्याला पाणी आलं, धोतर नेसता येणं, नारळी सप्तात कीर्तन होतं, माझा अण्णा महाराज फेटाच बांधता नाही आला. मला लय वाईट वाटलं, काय आपलं जीवन झालं म्हटलं, एवढं चांगला कीर्तन कर, हातच नाही राहील, फेटा बांधता येणं, कपडे घालता येणं, आणि मग रडायला लागलो मी रामकिसन महाराज खालच्या रूम मध्ये. तर आमच्या आईनं कसं पाहिलं काही कळालंच नाही बुवा. आमच्या आई जवळ आली, माझ्या डोक्यावरून तोंडावरून हात फिरवला, ती पण रडायला लागली. मी म्हटलं नाही कशा, मला कळालं म्हणे तू कशासाठी रडतो. आई आहे ना महाराज, ते कशासाठी रडतो कळालं. तुझ्या डॉक्टरांकडे चल मला घेऊन, माझ्या हाताची शीर काढून तुझ्या हातात बसू आणि तुझा हात जसाची तसा करू. मी कधी सांगत नाही, पण माझ्या आईची शीर काढून माझ्या हाताला बसवलेली अण्णा महाराज. छोटंसं ऑपरेशन केलं, परत आमच्या आईची एक शीर टाकलेली मला, तेव्हा माझा हात जसाची तसा झाला. पुन्हा फेटा बांधायला लागलो, पुन्हा कीर्तन करायला लागलो. सांगा मला बायको आहे, मला तिनं नाही दिली, देतच नाही कोणी जगात. जगात तुम्हाला तुमचा अवयव खराब झाला की देणारी फक्त आई असते. तुकाराम महाराजांना माहिती होतं, म्हणूनच लेकुराची हित वाहे माऊलीचे चित्त. नाही करणार आई आपल्याला महाराज, आई सर्वस्व देते हो महाराज. सांगू, मी रामकथा करणारा महाराज आहे,
रामायणात एक सुंदर दृष्टांत आला बघा. आई कसं लेकराचं हित करते. पहिल्या वरानं भरताला गादी मागितली कैकेयीनं आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला. तापस वेश विशेष उदासी 14 बरस राम वनवासी. रघुकुल रीती सदा चलियाई प्राण जाए पर बचन न जाए. श्री राम जय राम जय जय राम. 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 ज्याला गादी मिळते त्याला संध्याकाळी वनवास मिळतो. जा राघवा जा, तुला 14 वर्षाचा वनवास आहे. अंगामध्ये वल्कल धारण केली जातात आणि राम लक्ष्मण सीतामाई वनवासात निघतात. बघा कसा मला आपण गेला, कसा मला आपण गेला अयोध्या दुःखी होते महाराज. घरावरच्या गुड्या खाली येतात. सगळे अयोध्या रडते. ज्याला गादीवर बसताना बघायचं असताना त्याला वनवासात जाण्याचे चित्र डोळ्यासमोर येतं. राम 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 सगळे विरहामध्ये जातात. आणि तो वनवास ज्यावेळेला अण्णा महाराज लखनजीला माहिती होतो, जोरा 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 जोरात पायाचा आवाज येतो. महाराज कुणाच्या तरी पायाचा आवाज आहे, नक्की माझ्या लक्ष्मणाचाच आवाज असेल. एवढ्या जोरात तोच पाय आपटत येऊ शकतो, सगळ्याला आवरू शकतो, सगळ्याला बाजूला करू शकतो, पण लखनला कोण सावरणार. राम प्रभू जानकी मातेला बोलत असतात. तेवढ्यामध्ये लखनजीचं आगमन होतं महलामध्ये. लखनजी म्हणतात, प्रभू ओ दादा, ज्याने कुणी तुम्हाला वनवास दिलाय त्याला मी अखंड वनवास दिल्याशिवाय राहणार नाही. मी त्याची जीभ तोडल्याशिवाय राहणार नाही. त्या दशरथ राजाला मी मारल्या. काय वाक्येत मारायचे. याला बंधुप्रेम म्हणतात. बंधुप्रेम असं असलं पाहिजे. तुमच्या आई वडिलाचं आयुष्य वाढावं असं वाटत असेल तर घरातलं बंधुप्रेम टिकलं पाहिजे. एका विचाराचे बंधू असू द्या, घरामध्ये केवढं संकट येऊ द्या, व ते बंधू निवारण करत असतात. एक विचार पाहिजे. काय लक्ष्मण आहे महाराज, वनवास रामाला आहे, पण लखनजी म्हणतात मी पण येणार. त्यावेळेला रामजी म्हणतात मोठ्या भावानं ती सांगितली पाहिजे, बोलू नका, बसा बसा, नाही तर इकडे बसा, बोलू नका. कीर्तनात विक्षेप चालत नाही. बघा इकडे बघा, ऐका. विठाला विठाला मोठ्या भावाने ती सांगितली पाहिजे, लहान भावानं ती ऐकली पाहिजे. काय सांगताय दादा तुम्ही? मी सांगतो लखन, तू वनवासात येणं योग्य नाही. जर एका वेळेला भरतानं ही गादी स्वीकारली नाही तर या गादीचा विचार तुला करावा लागेल. आता मात्र लक्ष्मणाला कैकेयीपेक्षा रामाचाच जास्त राग येतो, कारण त्यांचं रामावर खूप प्रेम असतं. लाल डोळे करून म्हणतात ते लखन, प्रभू तुम्ही मला गादीची अपेक्षा दाखवताय. गादीही नको मला, मुक्तीही नको मला, मला फक्त माझा दादा पाहिजे, मला दुसरं काही नको. मी सुद्धा तुमच्या बरोबर 14 वर्ष वनवासात येणार, मी सुद्धा येणार. मी येणार म्हटल्यावर रामजीचा पर्यायच उरत नाही. आणि रामजी म्हणतात, जा बाबा सुमित्रा मातेचा निरोप घेऊन ये, जा 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 माझ्याकडे बघा, सुमित्रा मातेला भेटून ये, सुमित्रा आईला विचारून ये. आणि लखनजी आता सुमित्रेच्या महलामध्ये जातात. अण्णा महाराज तर वल्कल धारण करून जातात, संन्यासाची कपडे घालून जातात, वनवासाची कपडे घालून जातात. आणि ज्यावेळेला वनवासाची कपडे घालून जातात ना रामकिसन महाराज, तेव्हा ती सुमित्रा अशी दगडाच्या खांबाला टेकून उभी असते.
तिच्या महलामध्ये जेव्हा जातात तेव्हा ती लाल डोळे करून म्हणते, तू असे काय कपडे घातलेशी? तुला माहिती नाही का तुझ्या दादाचा राज्याभिषेक आहे? तुला माहिती नाही का इथून राघवची मिरवणूक निघणार आहे? तुला माहिती नाही का इथून त्याची वाजत गाजत निघणारे मिरवणूक? राजा हो झालाय तुझा पाहून, तू असे काय कपडे घातले? वनवासाचे कपडे घालून आलास, दुसरे पोशाख घातले पाहिजे. मा, वनवासात जाण्यासाठीच आलो मा. वनवास? कशाचा वनवास? माझ्या दादाचा राज्याभिषेक आहे असं काय बोलतो? मा होता बघ राज्याभिषेक, पण काही मातेनं 2 वर मागितले मा. त्यातल्या पहिल्या वरानं भरताला गादी मागितली मा, आणि दुसऱ्या वरानं आपल्या दादाला 14 वर्षाचा वनवास मागितला. त्याच दगडाच्या खांबाला सुमित्रा मिठी मारते, हंबरडा फोडून रडते. रडत असताना म्हणते, मग लखन तू कशासाठी आला होता? तू माझ्याकडे कशासाठी आला होता? तेव्हा लखनजी म्हणतात, मा विचारायला आलो होतो मी दादा बरोबर जाऊ का? असं म्हटल्याबरोबर त्या सुमित्रेला राग येतो आणि लाल डोळे करून ती म्हणते, हे लखन, तू माझ्या दुधाचा हिशोब दिला नाही लखन. तुम्हाला न विचारता वनवासात जायला पाहिजे होतं. तुम्हाला विचारायला कस काय माय महाराज? याला आई म्हणतात. अशी आई असली पाहिजे. 8 वर्षाचे होते शिवाजी महाराज. आपल्या गावात येताना शिवाजी महाराजांचा पुतळा लागला मला. चांगलं गाव आहे, धर्म जपणारं गाव आहे, देव देश धर्मासाठी काम करणारं गाव आहे, सप्ताह करणारं गाव आहे, अण्णा महाराजांच्या बोधले बाबांच्या परंपरेतलं गाव आहे. एवढा चांगला कार्यक्रम मनोज दादानं, विलास दादानं आपल्या निर्मळ आईसाठी ठेवला असेल तर ऐका गड्या माझं. 8 वर्षाचे होते शिवाजी महाराज. लहान लहान लेकराच्या बरोबर खेळत होते. तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी लहान लहान लेकरामध्ये खेळत असताना काही भिक्षुक लोक आली होती घरावर. ती म्हणत होती, बाळराजा भूक लागली रे, काही मिळेल का खायला? दावतच गेले. मा साहेब, आऊ साहेब, आपल्या दारात कोणीतरी भिक्षुक आले, आपल्या दारात कोणीतरी मागणारे आले, आपल्या टोपलीतली भाकरी त्यांना देऊ का? देऊ का म्हटल्याबरोबर जोरात कानाखाली मारले आईने. लाल झाला गाल. रडत होते, महाराज का मारलं आई मला? मी तर चांगलं विचारलं ना तुला, याच्यासाठी मारलं? शोभा, मला न विचारता द्यायला पाहिजे होते रे. काय माता आहेत मार, अशी माता बना. आईचं कीर्तन आहे ना, आई घरी घेऊन जा. अहिल्याबाई होळकर नावाची माता झाली आमच्या देशात. पोरगा पापी निघाला, हत्तीच्या पायाखाली देऊन मारला. अशी माय बना. याला आई म्हणतात. लेकराचं हित करणारी आई आहे अशी माता. ऐका, ही माता घरी घेऊन जा. आजपासून लक्षात ठेव शोभा, आपल्या पोटात नसलं तरी चालेल, पण आपल्या दारात जर कोणी मागणारा आला त्याला जीव घातल्याशिवाय. काय संस्कार आहेत महाराज? हे जिजाऊचे संस्कार आहेत, हे अहिल्याबाईचे संस्कार आहेत, हे सुमित्रेचे संस्कार आहेत. लखन, तुम्हाला विचारायला यायला नको होतं. तू माझा मुलगा आहे ना, मग तू दादा बरोबर जायला पाहिजे होतं. मा नव्हतो येणार मा विचारायला, पण मला दादानं पाठवलं म्हणून आलो. लखनजी पुढे चालतात. सुमित्रा मागं रडत असते. आई आहे ना महाराज, लेकरू 14 वर्ष वनवासात जाणार. खूप रडते, खूप रडते. फार दूरवर लखनजी जातात. आता दिसेनासे होतात. जोरात आवाज देते, लखन हा मा, लखन हा मा. एक हिताची गोष्ट सांगायची रे तुला. माये ना मी तुझी, मी हित करणारी आहे ना, हिताची गोष्ट ऐक. हे लखन, 14 वर्ष वनवासात चालला ना दादासाठी, भाभीसाठी. आजपासून एक आई तुला हिताची गोष्ट सांगते लखन. आजपासून तुझी आई आता सुमित्रा नाही, आजपासून तुझी आई आता जानकी आहे. लखन, आजपासून तुझे वडील दशरथ राजे नाही, आजपासून तुझे वडील आता रामचंद्र आहे. तात तुम्हारी मातु वही देही, पिता राम सब भातु स्नेही. तात तुम्हारी मातु वही देही. आजपासून तुझी आई आता जानकी, आजपासून तुझे वडील आता रामचंद्र. आणि लखन, तुझ्या स्वप्नात सुद्धा राग, रोष, लोभ, मद, मत्सर स्वप्नात सुद्धा नाही आलं पाहिजे. लखन, भाभी आहे ना तुझ्या बरोबर. काय हित आहे महाराज? असं शिकवलं पाहिजे आईनं महाराज, असं शिकवलं पाहिजे. आणि तंतोतंत पालन केलं माझ्या लखनजीनं याचं. तंतोतंत. ऐका ऐका, त्या ऋष्यमुख पर्वतावरती ज्यावेळेला हनुमंतरायाची भगवंताची भेट झाली ना, त्यावेळेला जानकी मातेनं रावण पळून नेत असताना हातातले, कानातले, पायातले सगळे दागिने एका फडक्यामध्ये बांधले होते असे, आणि वरून टाकून दिले होते. ते दागिने ऋष्यमुख पर्वतावरती पडले. ते सुग्रीवाला आणि हनुमंतरायाला मिळाले. तेच दागिने प्रभू भेटल्यावर प्रभूला दाखवले.
हेच आहेत का जानकी मातेचे दागिने? प्रभू म्हटले हेच कानातले आहेत, हीच अंगठी आहे. सगळं ओळखलं आणि तेच दागिने अण्णा महाराज लखनजीला दाखवले. याच्यातले कोणते ओळखायला येतात तुम्हाला? याच्यातले कोणते सांगता येतील? ऐका ऐका, लखनजी म्हटले फक्त पायातले जोडवे सांगता येतील, त्याच्या पुढचे दागिने मला माहिती नाही. म्हणजे लक्ष्मणानं जानकीच्या पायाच्या व्यतिरिक्त पाहिलंच नाही महाराज जानकी. काय महाराज, रामायण आहे महाराज. मी इतकी भारी कथा करतो अण्णा महाराज रामायणाची, पण लोकांना नाचायला लागतो, लोकांना हसायला लागतं महाराज. ओरिजिनल कथा करायच्या कथा घेत नाहीत लोक. जे नाचतील का त्याच्या रोज कथा आहेत महाराज. नाचावं असं माझं मत नाही, नाचलं पाहिजे पण कथा शिकली पाहिजे हो महाराज. गाईचं शेण खाली पडलं तर मातीला घेऊन उठतं महाराज. म्हणजे आईसाठी कीर्तन ठेवलं या मनोज दादानं विला, ते काय टाइमपास आहे का? पैसे खर्च करण्यासाठी नाही हो, ते शिकण्यासाठी आहे. आमची आई गेली बाबा, आता आम्ही तिच्या आठवणीत आहेत, पण तुमची आई घरी जिवंत आहे, तिची सेवा करावी त्याच्यासाठी. सोडूनिया गेली आई आम्हाले करावा, सोडूनिया गेली आई आम्हाले करावा. आई 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 म्हणावी पुन्हा, आई 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 म्हणावी आई तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले फार, सोडून गेली आई सारा परिवार, सोडून गेली आई आम्हाले करावा, सोडून गेली आई आम्हाले करावा. आई आई वा वा रामकिसन महाराज वा, जोरात वाजा, जोरात. काय गोड काय गोड आवाज आहे आमच्या रामकिसन महाराजांचा. काय सुंदर प्रमाण दिले, किती गोड चाललं, जसा प्रसंग आहे तसं गायलं की नाही. ऐका ऐका, रंग भरे कीर्तनात पण कधी तुम्ही आम्ही खेळी मेळी, एकल्याचा नवे खेळ. नुसतं मी बोलत राहिलो तर मजा नाही यायची, यांनी असं चाल लावली की मग आनंद येतो. सहजच डोळ्याला पाणी आलं बघा आमच्या आईच्या. का आलं? आई असते ना महाराज, आईनं सांगितलं आजपासून स्वप्नात सुद्धा तुझ्या राग रोष मद मत्सर माई तुझ्या स्वप्नात सुद्धा नाही आलं पाहिजे लखन. असं लेकराचं हित करणारी आई असते. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, काही माहिती नाही महाराज. आता मुली बसल्या तिथे, या सगळ्या बहिणींना मग विचारा तुम्ही विचारा या मुलींना काय आवडतं तुम्हाला. या सगळ्या मुली सांगतील आम्हाला फक्त माहेर आवडत. लग्न झालेल्या मुलीला तुम्ही जर विचारलं तुझं आवडीचं स्थान कोणतं, तर ती म्हणते आपुल्या माहेरा आपुल्या माहेरा जाई
याच्यामध्ये काही 85 वर्षाची आई आहे, काही 70 वर्षाची आहे, काही 65 वर्षाची मा आहे. म्हणजे जिला लेकरं आहे तिला सुना आल्यात, नातवंडाची लेकरं झाली, लग्न झाली. पण त्या आईला विचारा, अजूनही तिची आई जर जिवंत असेल ना तर दिवाळीच्या मुळा लेकी सावली, अजूनही ती माय 50 वर्षाची माय आपल्या लेकरांना घेऊन माहेरी जात असते. हो, मी खरं सांगू, मुलीच्या जीवनात सासर रुसलं ना अण्णा महाराज, पांडुरंग महाराज, तुमचं गाव आहे ना पांडुरंग महाराज, वा पांडुरंग महाराज गोड कथा करता तुम्ही, ऐका. मग पांडुरंग महाराज तुम्ही उभे आहात, छान कीर्तन ऐकताय, आईबद्दल चाललंय, कधी 11:15 वाजले कळलं नाही आपल्याला. एवढ्या आईच्या कथा मी तुम्हाला सांगतोय का, निर्मळ अंतकरणाच्या निर्मला आईचं पुण्य स्मरण आहे. 2 मुलांना ठेवलंय, आई सांगताय, तुम्ही रडताय, आम्ही गातोय बोलतोय, दगडाच्या हृदयाची माणसं आईच्या आठवणीला रडली मग अशी दृष्टांत सांगताना. मग मी तुम्ही एवढी सुंदर आई ऐकता, मग माझं ऐका बरं का, बहिणींनी ऐका. तुम्ही कोणत्याही मुलीचं सासर रुसू द्या, काही फरक पडत नाही. पण मुलीवर माहेर रुसलं मग ती मुलगी जगत नाही. महाराज संपला जिवाळा मायना मुलीचा, संपला जिवाळा आई गेली, माहेर संपून जातं. पूर्वीच्या काळात त्या मुली माहेरी जायच्या, आताही जातात. पण जुनं माहेर फार गोड असायचं. माझ्याकडे लक्ष द्या म्हणजे कळेल. असं कडेवर एक पोरग घ्यावं लागायचं, कडेवर करंगळीला एक पोरग असायचं. आपल्या एकरुक्याच्या पाठीहून बसली माय की मग जवळा जायचा, जवळा पाठी जायची, कळमला एस टी स्टँडवर जायची, इकडं बघा एस टीमध्ये बसायची. हळूहळू पुढं मग केज जायचं, केजच्या पुढं ते मस्सा जोग पोयाचं, तिथं नाश्त्याला एस टी थांबायची. मस्सा जोग गेलं की पुढं हळूहळू नेकनूर नावाचं गाव यायचं, निनगुर गेलं की मग निनगुरच्या पुढे एक 4-5 किलोमीटर अंतरावर त्या आपल्या गावात सून असणाऱ्या मुलीचं माहेर असायचं. ते फाट्याला उतरायची, बघा कडेवर एक पोरगा असायचं, करंगेला एक पोरगा असायचं. गावामध्ये उतरले की एखादा डझन केळी, थोडासा चिवडा आपल्या आईबापाला घेऊन जायची. रस्त्याला लागले की दगडाचा रस्ता असायचा, पायाला तिच्या चटके लागायचे, चप्पल नसायचे ना, पण पायाला तिच्या चटके लागताना इकडे एक पोरग करंगळीला असायचं ना, त्याला पण कडेवर घ्यायची. एक वाक्य ऐका माझं, जोपर्यंत तुमची आई जिवंत आहे ना ते तिच्या पायाला चटके लागून घेईल, पण तुमच्या पायाला लागू देणार नाही. तिला आई म्हणतात बरं का, आई तिला म्हणतात. बघा एक पोरग इकडच्या कडेवर घेते, अण्णा महाराज एक पोरग इकडच्या, आई नाही करायची महाराज आपल्याला. 2 किलोचा दगड बांधा तुम्ही पोटाला, मी सांगतो तसं करा. फक्त 2 किलोचा दगड इथं कुठूनही का गावातून असं पोटाला बांधा आणि 5 महिने मला वाकून काम करून दाखवा. ती 9 महिने केलंय, तुम्ही 1 महिना करून दाखवा. हा अहो होऊ शकत नाही महाराज. एखाद्या हातरुणावर 1 बिसलरी पाणी वातान त्याच्यावर झोपून दाखवा मला. अहो आपण सू करायचो ती आपल्याला कोरड्यावर ठेवायची आपली आई आणि ती वाल्यावर झोपायची महाराज. हे ती उपकार आहेत महाराज, शब्दामध्ये बसणार नाही महाराज. त्या पोराला कडेवर घेते आणि हातामध्ये पिशवी, चालते. आता तिला माहेर दिसतं ना, 5 किलोमीटर रस्ता दगडाचा असतो, चौक दिसतो, फाटा दिसतो, शाळा दिसते, वडा दिसतो. हे बघ माझं गाव रे, याच गावात मी जन्माला आले. आपल्या लेकराला सांगते, हे बघ ही नदी, या नदीला मी कपडे धुवायला यायचे. बालपणाचं तिला सगळं आठवत असतं. आणि त्या माहेरच्या आठवणीमध्ये असल्यामुळं 5 वर्षानं आईला भेटायला चाललेली, 5 वर्षानं बापाला भेटायला चाललेली मुलगी, दगडाचा रस्ता असल्यामुळं तिच्या पायाला ठेस लागायची, अंगठ्यातून गळागळा रक्त निघायचं,
पण खरंच सांगतो, ती अंगठ्याला चिंधी बांधत नव्हती, त्या दगडालाच विचारायची, तुला तर माझं पाय नाही ना लागलं, तो माझ्या माहेरच्या रस्त्याचा दगड आहे. खानदेशामध्ये बहिणाबाई झाल्या, काय सुंदर लिहिलं त्यांनी बघा. आज माहेराला जाणे, झाली झाली ओ पहाट, आली आली डोळ्यापुढे माझ्या माहेराची वाट. माझ्या माहेराच्या वाटे किती लागतील ठेचा, वाटेच्या रे दगडा तुला फुटलं का वाचा. माझी आई बरी आहे ना रे, माझा बाप चांगला आहे ना रे, मी 4 वर्ष झाले पाहिलं नाही. मी 14-15 माणसाचा संसार चालवते ना, मला यायला वेळ भेटला नाही रे. घरी पोहोचलं की बापाला मिठी मारते, आईचं दर्शन घेते, 5 दिवस राहते माहेरात. 5 दिवस ऐका, माहेरामध्ये 5 दिवस राहणारी मुलगी इकडं सासरामध्ये मात्र ती पहाटे 5ला उठत असते, माहेरात मात्र सकाळी 10ला उठते. आई म्हणते माझ्या पुरीला कोणतं काम सांगू नका, बाप म्हणतो माझ्या लेकीला कोणता आवाजच देऊ नका. काय मुलगी महाराज. आणि 5 दिवसानं परत निघाली, हो एकरुका ऐका, 5 दिवसानं परत निघाली की आई तिच्या पिशवीमध्ये कांदे भरते, बटाटे भरते. कांदे कुठे द्यायची वस्तू आहे का हो, बटाटे कुठे द्यायची वस्तू आहे का हो. कांदे तरी देते, बटाटे तरी देते. सांगू द्या, तुमचा बाप तिच्या हातामध्ये 100ची नोट देतो. पोरी 6 महिने दाढी नाही केली बघ, तुझ्या बापाकडून भावाकडून घेतले होते दाढीसाठी पैसे, ते सांभाळून ठेवले. मला माहिती होतं तू येशील, तुझ्या हातात काहीतरी दिलं पाहिजे ना. ध्यानातच ठेवा गड्या. हे माझ्या बहिणींनो, जोपर्यंत माहेरात तुमची आई आणि बाप जिवंत असतात, तुमची पिशवी भरूनच येणार महाराज. पण एकदा का तुमची आई गेली, तुमचा बाप गेला की माहेरातली तुमची पिशवी कधीच भरणार नाही. म्हणून जोपर्यंत मायबाप जिवंत आहे, खूप प्रेम करा महाराज आई बापावर. आई ग थोर तुझे उपकार, काय सुंदर शाळेमध्ये शिकवायचे आम्हाला. आई ग थोर तुझे उपकार, 9 महिन्यांनी 9 दिवसांनी केले कृतार्थ जन्म देऊन. 9 महिन्यांनी 9 दिवसांनी केले कृतार्थ जन्म देऊन. देऊनी थोर मला संस्कार, आई ग थोर तुझे उपकार. असोनी माझा स्वभाव व्यर्थ, परी मी लाडके तुझे अपत्य. देऊनी थोर मला संस्कार, आई ग थोर तुझे उपकार. कोण आहे महाराज आई? गेली दुरी दिगंतरा, नाही नाही घरी. आज या मुलांना विचारा, या सगळ्या त्यांच्या घरातल्यांना विचारा. गेली दुरी दिगंतरा, पुन्हा येणे नाही घरी. विजला हो नंदा दीप, कसा जाऊ मी मंदिर. नंदादीप जसा मंदिरातला तेवत असावा, तशी आपल्या घरातली नंदादीपासारखी आई असते. त्या आई गेली की मग दुःख होत असतं बघा. प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलाव तू जाता मी कोणत्या उपाय. आता ती येत नसते महाराज, नाही आहे तोपर्यंत सांभाळा. काय करते मायले कोराचे हित, वाहे माऊलीचे चित्त. अजून अजून तिचे गुण सांगितला. कोणता गुण? अभंगाचं 2रं चरण. ऐसी कळवळ्याची जाते, ऐसी कळवळ्याची
मिळावं म्हणूनच प्रेम आहे जगात. स्वार्थीच माणसं आहेत आपण सगळे. आई मात्र करी लाभावीन प्रीती. कितीतरी अशी मी मुलं पाहिले ते आईला बोलत नाहीत महाराज, पण त्या आईला भेटा तुम्ही, ती म्हणते नाही ते नका बोलू द्या मला, पण त्याचं कल्याण असलं पाहिजे. विना लाभाचं प्रेम करणारी फक्त आई असते. आता ऐका, हा जो अभंग आहे ना, हा दृष्टांतानं आईचा आहे. पण या अभंगात तुका म्हणे माझे जे चरण आहे तुम्हा संतावरी, संत शब्द आला तिथं. आई कशी आहे तसेच संत आहेत महाराज, काही बदल नाही याच्यात. आई जशी आहे तसेच संत. एक कथा सांगतो म्हणजे कळेल तुम्हाला. विठ्ठल पंतांनी गुरुच्या आज्ञेने दुसरं लग्न केलं महाराज. नाही तर त्यांची इच्छा नव्हती, वैराग्य होतं त्यांच्याकडे, पण ते आशीर्वाद दिला, पुत्र होती भाव. सगळ्यांना माहिती आहे कथा. पण विठ्ठल पंत रुक्मिणीला परत संसारामध्ये यावं लागलं आणि लोकांना सहन झालं नाही. ब्राह्मण लोकांनी खूप त्रास दिला विठ्ठल पंतांनी. इतका त्रास दिला की ज्या दगडावरती विठ्ठल पंत बसतील का तो दगड धुवून काढायचे लोक. ज्या रस्त्याने विठ्ठल पंत जातील त्या रस्त्याने लोक जात नसायचे. ज्या इंद्राणीच्या डोहात आंघोळ केली तिथं लोक आंघोळ करत नसायचे. किती त्रास आहे महाराज. आपल्याला एखाद्यानं राम राम नाही घातलं तर आपण त्याचं तोंड पाहणार नाही. पण बघ कमाल बघा, जे त्रास, इतका त्रास महाराज त्यांनी स्वतः सहन केला. ते म्हणायचं जाऊ दे आता माझं चुकलंय, मला लोक नाव ठेवतात, जाऊ दे. आपण संन्यासी झालो, संन्यासून पुन्हा ग्रस्त आश्रमी झालो, आधी संसारी, मग पुन्हा ग्रस्त, पुन्हा झालं चुकलं, आता काय करावं. खूप त्रास दिला महाराज. गावाच्या बाहेर काढून दिलं सिद्ध बेटामध्ये. तर योगायोगानं सिद्ध बेटातच तिथं नेमकं झालं असं. 4 मुलं जन्माला आली. काय लेकर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, 4 लेकर, जगाचा उद्धार करणारी, विश्वाची माऊली बनणारी, अशी 4 लेकर जन्माला आली. आणि या 4 लेकराच्या माध्यमातून विठाला 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 बाकीचे उठू नका, बाकीचे बस आहे ते होईल तिकडे, तुम्ही माझ्याकडे बघा. 4 लेकरं जन्माला यांना महाराज. विद्वान लेकरं, तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे. इतके सुंदर लेकरं जन्माला आली. आणि काय झालं, 10 वर्षाची निवृत्तीनाथ महाराज, 8 वर्षाची ज्ञानोबा राय. अय वाजू नका, बोल नका. काय लोक बे आमचे असे असतात. ह्यांच्या वाचून थांबणार आहे तिकडे आता सगळे हे 2-4 जण. तुम्ही जा. विठाला विठाला काय 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 4 लेकरं एवढी सुंदर जन्माला आली महाराज. पण ते काय झालं, निवृत्तीनाथ गावात गेले की लोक त्यांनाही शेण फेकून मारायला लागले. ज्ञानोबराय गावात गेले की लोक त्यांनाही काटे टाकायला लागले. हे बापाला सहन झालं नाही. एक वाक्य ऐका माझं. बाप आपल्या स्वतःला किती दुःख घेईल, रडणार नाही, थांबणार, काही करेल, पण त्याच्या लेकराला झालेला त्रास बापाला सहन होत नसतो महाराज. विठ्ठल पंतांनी सभा भरवली ब्राह्मणांची, हात जोडले, मला कोणतं तरी प्रायचित्त द्या, पण माझे पोरं जातीमध्ये घ्या, माझ्या लेकराला त्रास नको. ऐका, सकाळी 6 वाजता सभा सुरू झालती. ओ एकरुका 6 वाजता सकाळी ते इंद्राणीच्या घाटावर असे हात जोडून विठ्ठलपंत उभे होते. ब्राह्मण लोकांची सभा बसलेली होती. पहाटे 6ला सुरू झालेली सभा दुपारचे 12 वाजले. आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये एखादा आरोपी उभा राहावा तसं विठ्ठलपंत हात जोडून म्हणत होते, माझ्या लेकरासाठी न्याय द्या, माझ्या लेकराला जातीमध्ये घ्या, मला कोणतंही प्रायचित्त द्या. दुपारचे 12 वाजले. ब्राह्मण लोक जेवत होती, दूध पित होती. सकाळपासून पाण्याचा घोट नव्हता त्या विठ्ठलपंताच्या तोंडामध्ये. फक्त माझ्या बाळाला काहीतरी करा, माझ्या बाळाला जातीमध्ये घ्या, मला कोणतंही प्रायचित्त द्या, तुम्ही म्हणाल ते मी ऐकायला तयार आहे. संध्याकाळचे 6 वाजले पण ब्राह्मण न्याय देत नाहीत महाराज. एकही जण बोलत नाही. हसून हसतात, चेहऱ्याकडे पाहतात, टिंगल करतात, दूध काय पितात, पण न्याय देत नाही. संध्याकाळी 8 वाजता एका ब्राह्मणाच्या मुखातून निघालं, विठ्ठलपंत तुमच्या या कृत्याला माफीच नाही, पण एकच सजा, देहांत प्रायचित्त. देहांत प्रायचित्त शब्द ऐकला अण्णा महाराज. आणि सकाळी 6 वाजल्यापासून उभा असणारा बाप धाडदिशी खाली कोसळला महाराज. इंद्राणीचं पाणी गळागळा वाहत होतं. ते गळागळा वाहणारं पाणी त्यांच्या कानावर शब्द टाकत होतं, देहांत प्रायचित्त, देहांत प्रायचित्त. ब्राह्मण लोक निघून गेली होती. निनाद घंट्याचा त्या सिद्धेश्वराच्या मंदिरातला आवाजानं म्हणत होता, देहांत प्रायचित्त. सुवर्ण पिंपळाची पानं म्हणत होती, देहांत प्रायचित्त. दोघा नवरा बायकोनं 4 लेकरं झोपीमध्ये ठेवली आणि ब्राह्मण लोकांसाठी एक चिठ्ठी लिहून ठेवली कागदावर दिव्याच्या जवळ.
आणि मायबापाची ताकद नाही झाली कोणाला उठवायची. मायबाप देहांत प्रायचित्ताच्या रस्त्याला गेले. एका आईचं कीर्तन आहे, ऐका, एवढं प्रेम करतात बघा मायबाप. आमच्या संप्रदायातली कथा आहे महाराज. ज्या ज्ञानोबारांनी आम्हाला संप्रदाय दिला, आम्हाला ज्ञानेश्वरी दिली, अमृत अनुभव दिला, 65 दिली, हरिपाठ दिला. आज आकुरूर महाराज साखरे कीर्तन करतो, अण्णा महाराज परंपरा चालवतात. आमचं काही नाही हो, हे ज्ञानोबारांनी आम्हाला दिलं. जरा ऐका त्यांची कथा आहे महाराज. मायबापानं देहांत प्रायचित्त घेतलं. सकाळी उठले सगळे तर आई दिसत नाही, बाबा दिसत नाही. आई बाबा सगळ्या गावात पाहिलं पण दिसत नाही. संध्याकाळी दिवा लावण्याच्या वेळेला कागद दिसला, चिठ्ठी दिसली. त्या चिठ्ठीवरल्या ओळीतले शब्द वाचले. चौघं भावंड खूप रडली. आता आई राहिली नाही, बाबा राहिले नाही. ज्याला मायबाप नसतात ते अनाथ असतात महाराज. गावामध्ये सकाळी उठल्यावरती चिठ्ठी महादेव भटाला दाखवली. अहो एखाद्या दगडाला दया येईल हो महाराज. अहो चिठ्ठी वाचल्यावर दगडाला दया येईल रामकिसन महाराज, पण महादेव भटाला दया नाही आली हो. त्यानं तो कागद असा पायानं तुडवला हो महाराज. ज्ञानोबारांच्या आई वडिलांना देहांत प्रायचित्त घेतलेला कागद असा पायानं तुडवला. ए पोरांनो, तुम्ही सुद्धा देहांत प्रायचित्त घ्या. आम्हाला तोंड दाखवू नका, आमच्या गावात राहू नका. इंद्राणीचं स्नान करून बाटलो आम्ही तुमची तोंड पाहून. काय शब्द आहेत महाराज, किती वाईट. काही माणसं लई कठीण शब्द बोलतात. थोडंसं गोड बोलावं, चुकलं असेल तर माफ करावं. काय होतं महाराज, थोडंसं गोड बोलावं. किती कठीण शब्द आहेत महाराज, न विसरण्यासारखे शब्द आहेत. मी अण्णा महाराज 3 तास माऊलीची कथा सांगू शकतो तुम्हाला राहणार नाहीत. अण्णा महाराजच रडायला लागले. आता मला जास्त सांगायला गेलं तर मलाच दम निघणार नाही महाराज. लई कष्ट हो महाराज. काय बोलावं रामकिसन महाराज, किती सांगावं महाराज. अहो लोकांनी माऊली जर गावात आली ना तर माऊलीला शेण फेकून मार. इतके सुंदर दिसायचे माऊली महाराज. आज नुसती मूर्ती पाहिली त्यांची तर पाना फुटतो माणसाला. ज्ञानेश्वरी वाचली तर ज्ञानी होतो माणूस. त्या माऊलीला ढकलून द्यायचे हो लोक. त्या मुक्ताबाईच्या कानाखाली मारली हो महाराज. निवृत्तीनाथ तर येतच नव्हते, नको म्हणायचे मला तो त्रास सहन केलं रे. जा पैठणवरनं शुद्धीपत्र आणा. आई बापाचा कागद तोडवला, पैठणला पाठवलं तर पैठणला चमत्कार झाला. रेड्याच्या मुखातून वेद बोलवल्यावर त्या बोपदेव ब्राह्मणानं शुद्धीपत्र दिलं. ज्ञानोबा नेवाशाला ज्ञानेश्वरी ब्राह्मणीला अमृत अनुभव तयार करत आळंदीला आले. जे कार झाला. आणि माऊलीचं शुद्धीपत्र महादेव भटानं पाहिल्यावर तरी मान्य करावं की नाही. अहो शुद्धीपत्र सुद्धा पायानं तुडवलं महाराज. काय बुद्धी, किती निकृष्ट दर्जाची महाराज. बोपदेव ब्राह्मणाला काही कळत नाही म्हणले, येडं झालं ते. साठी बुद्धी नासली म्हणले त्याची. आणि असा पाय दिला शुद्धीपत्रावर. देव माफ करत नाही महाराज, साधू माफ करतात. एक वाक्य सांगू, कुणीतरी आमच्या साधूचा अपमान केला म्हणते सध्या. त्याच्यात 2-3 साधूचे नाव आहेत, बाकीचे जाऊ दे आमच्यासारखे. पण त्या 3 नावं साधूचे आहेत. एक भास्करगिरी महाराज, एक बंडातात्या कराडकर महाराज आणि एक संजय महाराज पाचपोर बाबा. या 3 नावाची गरज नव्हती त्याच्यात. बाकीचं आम्हाला काय म्हणायचं तर म्हणू द्या लोकांनी, आम्ही तयार आहेत ऐकायला. पण महाराज पाचपोर महाराजांचं कार्य जर तुम्ही पाहिलं ना महाराज, 200 येडे सांभाळतात ते. 200 येडे आपल्या घरातला सासरा सांभाळणे आपण बाप सांभाळीनात आपण. ते 200 येड्याचा सांभाळ करते. माझ्या गावातलं एक येडं नेलं त्यांनी. गावातलं चौकातलं, गेवराईमध्ये राहिला मी. त्या चौकात एक येडं येड्यावनी अर्धे कपडे फाटलेले भीक मागत राहायचं इथपर्यंत कपडे. त्याला कोणी जवळ करत नव्हतं. बाबांनी त्याला गाडीमध्ये बसवलं आणि त्याला दवाखान्यात तिथं त्या विदर्भात नेलं. तिथं असे वडाचे झाडं आहेत, मोठं डॉक्टर आहेत नीट करायला. आणि त्या वेड्याने 200 वेडे दगड मारायचे. ते आता चांगले झालेत अण्णा महाराज. आणि त्याच वडाच्या झाडावर त्या वेड्याने लिहिलंय, आमचे कल्पतरू म्हणजे संजय महाराज पाचपोर आहेत. काय नवले महाराज. वेड्याला नीट करणाऱ्या महात्म्याला तुम्ही घुसखोर म्हणता. घुसखोर. अहो जे अखंडवारी बंडातात्यांचं जीवन गुरुवरे ते आमचे अखंडवारी केली त्यांनी महाराज. अहो महिन्याची वारी आज पण आहे. इतकं वय झालं तरी उभा राहूनच कीर्तन करतात. आजही पंढरीची वारी करतात. अरे तुम्ही चुकाल एखादी वारी पण त्यांची चुकत नाही महाराज. एकादशीला कीर्तन पंढरपुरातच करतात. आधार कार्ड नाही, तुम्ही दिलेली शाल दुसऱ्याला देतात, तुम्ही टाकलेलं उपरणं दुसऱ्याला देतात. 12 ज्योतिर्लिंगावर सप्ते केले आणि तुम्ही त्यांना घुसखोर म्हणताय. अहो ते भास्करगिरी महाराज नेवासा तालुक्यामध्ये त्यांचा देवगड आहे महाराज. हो 1000 झाड आहेत त्यांच्या संस्थानला. एखादा पाला खाली पडलेला दाखवा, एखादा पाला कधी जा एनी टाइम. 100 मुसलमानाची पोरं झाडून घ्यायला तिथं. मुसलमानाची नीट केली ती पोरं, व्यसनातून बाजूला काढली, कितीतरी मंदिर उभा केली. माझ्या गावात कीर्तन ठेवलं होतं मी भास्करगिरी महाराजांचं.
कीर्तनाला आले मी त्यांना 25,000 रुपयाचं पाकिट भरलं दक्षिणा. त्यांनी मागितली नव्हती पण आम्ही दिली. तर ते जातानी असं आमच्या मंदिरात थोडासा एक भाग पडलेला होता. ते मला म्हटलं अकलूज महाराज इकडे या. मी घाबरत गेलो. मग काय बाबा हे 25,000 धरा, त्यांच्या खिशातले 25,000 त्याला लावून हे मंदिर आधी नीट करा म्हटले, मग मला बोलवा. काय माणसं आहेत या जगात महाराज. आणि तुम्ही आम्हाला म्हणा, तुम्ही आम्हाला नाव ठेवा, आम्हाला काय म्हणायचं तर म्हणा, पण साधूची निंदा देवाला सहन होत नाही महाराज. माझं ध्यानात ठेवा, देव माफ करत नाही. पहिलं एक पत्र तुडवलं माफ केलं देवानं, पण शुद्धीपत्र तुडवलं. ऐका ऐका, पांगळाच झाला महाराज महादेव भट, चालताच येईना त्याला. महादेव भटाचा पाय पांगळा झाला. आणि दुसऱ्या दिवशी ज्ञानोबा त्याच्या घरी गेले अण्ण महाराज आणि त्याचा पाय आपल्या हातात घेतला. जरा नीट ऐका, हे आई सांगतोय. आई जशी व्यवहारात तुमची आई आहे तशी आमची परमार्थातली आई. ऐका, त्या महादेव भटाचा पाय हातात घेतला, आपल्या डोळ्याची दृष्टी त्याच्या पायावर टाकली आणि त्याचा पाय जसाची तसा करून दिला. महाराज काय नवले महाराज. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांची. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानाबाई माझी अनाथाची जनार्दन पाय वंदित से जनार्दन पाय वंदित से वाय सांगा ना मला. आई जसं तुम्ही बोललात काय, न बोललात काय, तुम्ही ती खराब काय म्हणला काय, 12 वर्ष तिला भेटले नाही काय, तरी सुद्धा इकडे बघा, तरी ते आता येतच असतं. आता खेडगाव आहे ना महाराज, त्याला विकायचा आहे माल, त्याला येऊ दे. इकडे बघा, जसा आपला माल विकायचा त्याला विकू द्या ना थोडा फार. बरं आहे का, इकडे बघा, लक्ष द्या. काय जशी आपली आई आहे महाराज, जेवढ्या कथा मी तुम्हाला आधी आईच्या सांगितल्या 15-20 मिनिटं, 1 तास, 12.25 वर्ष, एवढ्या आईच्या कथा मी तुम्हाला सांगितल्या, तशीच आमची माय ना महाराज. हो, जशी मूर्ख लेकरू असू द्या, अज्ञानी असू द्या, नाही तर न सांभाळणार असू द्या, त्याला माफ करते माय. डोळा देते, किडनी देते, शिर देते. कळालं तुम्हाला कीर्तन आता. जशी आई आहे तशीच आमची माय म्हणजे ज्ञानोबा आहेत महाराज. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित से. काय गोड देश रागातली चाले महाराज. ऐका ऐका, हो सारखी म्हणावी, सायका ऐकत राहावी.
हात जोडून आम्ही त्या माऊलींच्या पाया पडतो. का? ती माफ करणारी माय महाराज. चुकलं काय हो हीन विठाला विठाला गेला जगाशी उपकार तारियले नारी नर. त्याच्यातला एक शब्द आठवणं मला. कोणत्या कोणत्या लेकराला किती पापी असू द्या, कोणत्या जातीचा असू द्या, कोणत्या कुळातला असू द्या, नाही तर दुष्ट असू द्या. बघा ना हे ज्यानं शुद्धीपत्र तुडवलं मायबापाचं, मायबापाची चिठ्ठी तुडवली, ब्राह्मणाने दिलेलं शुद्धीपत्र तुडवलं, त्याचा पाय जसाची तसा करून देतात. येतो हिताचा कळवळा पडते हाती म्हणून काळा. मग आपल्यासाठी ते जन्म घेतात, त्रास सहन करतात. ती आपली आई आहे महाराज. जशी आपली आई व्यवहारातली आपल्यासाठी जगते, तशी परमार्थातली आमची आई संत आहेत, ज्ञानोबाराय आहेत, तुकोबाराय आहेत, नाथ महाराज आहेत. म्हणून आईशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. काय करते पोटी भारवा आहे त्याचे सर्वस्व हिस आहे. 9 महिने 9 दिवस दगडासारखा गोळा सांभाळते, जन्माला आल्यावर त्याचं सर्वस्व वाहते. आमचे ज्ञानोबाराय असेच आहेत. आपण आळंदीला जा, हरिपाठ म्हणा, ज्ञानेश्वरी पाठ करा, मस्तक लावा समाधीला. मी काही केलेलं नाही अण्णा महाराज. फक्त एक काम आहे माझ्या जीवनात, ज्ञानोबाराय सोडून मी कुणाला मानत नाही. ज्ञानोबाराय हेच माझं जीवन आहे. आत्ता नुसते चाल म्हणताना सुद्धा समाधीच आठवली पाहिजे. ज्ञानोबाराय सोडून काही नाही. ज्ञानोबाराय सगळं देतात महाराज, सगळं महाराज सगळं देतात. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतो, वासुदेवाची होतो, अखंड वदनी व देतो. आमच्या गावाला जर आले तुम्ही, मी एखादं म्हटलं ना अक्रूर महाराज, तर आमच्या गावातले पोरं म्हणायचे ते भोळे. काय म्हणायचे गावातले? ते भोळे. भोळा म्हणायचे मला सगळं गाव. 10वीला शाळेत जाऊस तर भोळं म्हणायचे. मला काही येत नव्हतं. मला 10 रुपयाला 10 लावता येत नव्हते. 10 खाली मांडायचे आणि दुसरे 10 शेजारी मांडायचे. इतका भोळा होतो बघा मी. पण ज्ञानोबारांच्या सानिध्यात गेलो अण्णा महाराज. आता तुम्हाला नवल वाटेल हे ऐकायला. आता महाराष्ट्र येडा झालाय माझ्यासाठी, तुम्हाला माहिती आहे. पण तिथं माऊलीच्या पाशी गेलो आणि हे कपाळ, हे 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 माझं कपाळ. सकाळी एकदा संध्याकाळी एकदा माऊलीच्या समाधीला असं लावायचं. कपाळच बदलून गेलं. भोळेपणा निघून गेला आणि चॅप्टरपणा आला. म्हणजे नुसता हास नाही आला, सगळ्या प्रकारचा का आला. प्रमाण सांगतो ना, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतो. सगळ्या प्रकारचं ज्ञान व्यवहारातलंही देतात आणि परमार्थातलं ऐका, वासुदेवाची होतो, अखंड वदनी व देतो. जर तुम्ही देवासाठी गेलात ना तर देवच करून टाकतात तुम्हाला महाराज. किती दाखवा हैवत बाबा बघा, देव झाले. मंदिरात समाधी आहे. नाथ महाराज मंदिरात समाधी आहे. हो जा अजून आमचे ते भोजलिंग काका मंदिरात समाधी आहे. किती लोकांच्या समाधी आहेत माऊलींच्या मंदिरात. का झाल्या? ज्ञानदेव ज्ञानदेव मी कास आई आहेत महाराज. ते संत ही आपल्या आई असतात, ज्ञानेश्वरी देतात. हो सांगू तुम्हाला, आई लेकरासाठी काही ना काहीतरी देते की नाही? ठेवून जाते, जागा तरी देते, जमीन तरी देते, कोणाचं काम करते, फाटलेले कपडे घालते, तुम्हाला मला डॉक्टर बनवते. मग आई जर आपल्या लेकरासाठी प्रॉपर्टी कमवते, तर आमच्या ज्ञानेश्वरी, आमच्या ज्ञानोबाराय नावाच्या आईनं आम्हाला ज्ञानेश्वरी दिली. वाचा, अर्थ सांगा, मस्त बोला, अमृतानुभव दिला. आणि देताना पुन्हा प्रत्येक पोराला वेगवेगळं दिलं. ज्ञानोबारायनी प्रत्येक पोराला वेगळं दिलं. ज्ञानी पोरगा आहे का? ज्ञानी. बुद्धिमान आहे का? ज्ञानी आहे का? मग घे ज्ञानेश्वरी तुला. तू सिद्ध आहे का? सिद्ध. घे तुला अमृत अनुभव. तू योगी आहे का? योगी. मग घे तुला तिकडं चांगदेव 65. आणि तू आमच्यासारखा आहे का? साधक. मग घे म्हणतोनी नवनीता तैसे ज्ञानंता चहुवेदी जाण साई शास्त्री कारण द्वारकी आपलं देवाची द्वारी एक एक अभंग म्हण हरिपाठाचा, तरी तुझा उद्धार. हरिमुखे म्हणा. इतका सोपा हरिपाठ दिला आपल्याला. म्हणजे प्रत्येक लेकराला दिलंच महाराज ज्ञानोबारायनी. ज्ञानदेवे घेतले दान, हृदय धरून या ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतो. जशी आई पांडुरंग महाराज तसे संत म्हणून तुका म्हणे माझे. आई सारखे आता सांगितलेले सगळे तुम्हा संतावरी ओझे. विठोबा मी 10:15 उभं केलं. मी 10:20 आलो. बरोबर 12:15 वाजले बघा. मी कुच्चर कीर्तनकार नाही. मी 1 तास करून जात नाही. मला 2 तास लागते. कमीत कमी सिस्टीम लागू नाही लागू, तुम्ही असू नाही तर नाही असू, मी माणसं 5 असू द्या तेवढंच कीर्तन करू, 10,000 असू द्या तेवढंच करू. मला ढिल्ल जमत नाही. त्याचं कारण मी ज्ञानोबारायांचं आहे, जोग महाराजांच्या. मला ते असं 1 तास केलं ते आवडत नाही. लोकच नाहीत बा कीर्तनाला, तसं नसतं.
आपण आपलं स्वच्छ मनानं करायचं, ज्ञानोबारायांसाठी करायचं. तुकोबाराय कीर्तनाची परंपरा माणसासाठी नाहीये, ती आपल्या उद्धाराची मस्त करायचं, असं ताकदीनं करायचं. तुम्हाला जाणवलं का? जाणूनच देणार नाही महाराज. पांडुरंग महाराजांनी, आमच्या अण्णा महाराजांनी खूप आग्रह केला. आणि या घोगरे परिवाराची मातोश्री निर्मलाबाई, त्यांच्या मुली, त्यांची नातवंड, त्यांच्या सगळा जो परिवार आहे, त्या दोनही मुलांनी त्यांच्या पतीनं अकोडूर महाराजांचं कीर्तन असावं, आई कळावी, संत कळावे म्हणून आपण अभंग घेतला आईचा. आणि आज ती मातोश्री आपल्यातून 1 वर्ष झालं गेलेली. 2 पिशव्या घेऊन आपण येत असतो बरं का. दिसत नाहीत हातातल्या पिशव्या, पण त्या भरायच्या असतात, सत्कर्माच्या भरायच्या असतात, पुण्याच्या भरायच्या असतात, उपकाराच्या भरायच्या असतात, धर्माच्या भरायच्या असतात. हे बघा, श्रीमंत कितीही व्हा, पण त्या श्रीमंतीच्या बरोबर दान असावं, त्या श्रीमंतीच्या बरोबर उपकार असावा, त्या श्रीमंतीच्या बरोबर तुमचा धर्म असावा. बघा, ज्यांनी ज्यांनी धर्म सांभाळला ते शिवाजी महाराज काय सोनं घालत नव्हते असं नाही, जिरेटोप घालायचे. 32 मन सोन्याचं सिंहासन होतं त्यांचं. सोन्याला विरोध नाही हो, पण सोन्याच्या बरोबरीने दुसऱ्यासाठी जगणं असावं. पैशाच्या बरोबरीनं पंगत असावी, पैशाच्या बरोबरीनं सप्त्यातलं अन्नदान असावं. सप्ताह करा, काही अडचण नाही, तुमची श्रीमंतीला विरोधच नाही, पण त्या श्रीमंती बरोबर उपकार करा, ती श्रीमंती टिकून राहते. लंकेमध्ये खूप सोनं होतं, 22 क्विंटल सोन्याची 1 चौकट होती बरं का. नरसिंग हासेगावकर, इतकी मोठी श्रीमंती होती बरं का महाराज. किती श्रीमंत होता रावण? 1 चौकट 22 क्विंटलचे अन्न महाराज. तर असे 7 कोटी घरं आहेत, पण लंकेमध्ये अनिती होती, अनिती. भावाला जवळ नव्हते, चांगल्या माणसाला जवळ नाही, परस्त्रीवर डोळा, परिणामे लंका बुडाली. लंका, आफ्रिका, अमेरिका बुडणारे, बुडणार. जिथं अनिती आहे, जिथं पाप आहे ते बुडणारे. भारत माता मात्र जिवंत राहणार आहे, कायम राहणार आहे. का? आमचा देश माता आहे महाराज. इथं संस्कृती आहे, इथं मायबापाचं पूजन जिवंतपणे केलं जातं, आणि मायबाप निघून गेल्यावरही कीर्तन ठेवलं जातं. आमच्या आईचा सोहळा केला. वा, फार छान परिवार आहे, मुलं आहेत. पांडुरंग महाराजांनी आग्रह केला, आणि आज ही निर्मलाबाई दोन्ही पिशवीमध्ये चांगलं कर्म भरून वरच्या रस्त्याला गेली. आडवा दंड लागला तर कीर्तन भजनामुळे तो दंड पाश खाली पडला, आणि भगवंताच्या पायाजवळ 12:15 वाजता या माझ्या निर्मला आईला जागा मिळाली. हात वर करून तिने आशीर्वाद दिला. तो का म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती भावतया. हात वर करून बापाचा, आईचा आशीर्वाद घेतला पाहिजे, जिवंतपणी पण आणि मी गेल्यावर पण. तेच काम या मुलांनी केलंय. आज त्या आईचा आशीर्वाद तुम्हाला मिळावा अशी सदिच्छा निर्माण करतो. आई तुम्हाला 2 तास सांगितले मी बरं का. याच्यातली एखादं तरी बाळूची आई, तात्यारावांची आई, माऊलीसारखी आई काहीतरी घरी न्या, माझा प्रवास सुखाचा होईल आणि निर्मलाबाईला भावपूर्ण आदरांजली मिळेल. या परिवारासहित सगळ्या गावाला धन्यवाद. पै पाहुणे, आप्तेष्ट, मित्र सगळ्यांना धन्यवाद देतो. कीर्तन घरी घेऊन जा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर